हाय, जय श्रीराम. तर आज आपण आपलं म्हणजे लहानपण जे आपण अ, सहल वगैरे करतो नाही का, जसं आता म्हणतो आपण टूर किंवा फिरायला जाणं शाळेतून. आता आपण तर असं फॅमिली जातच असतो, पण शाळेची गोष्ट आहे. तर सगळेच जात असतात आणि आता हा हिवाळा चालू आहे तर चाललंच म्हणजे ते चालूच झालं आहे की टूर वगैरे नाही का, शाळेतून म्हणा की घरची आपण फॅमिली किंवा असं कुठंही पण नाही का, तर आपण असं पाहतो, कोशिश करतो जायची वगैरे. पण आता खूपच थंडी पडत आहे. तर मला एक आठवते माझं. तर आपण ना शाळेत असताना ते सहल जात असतात नाही का. सहल जात असतात म्हणजे छोट्यापासून जे मुलं आहेत तर छोट्या मुलांना कुठं जवळपास मंदिर किंवा कोणतं असं वगैरे नाही का दाखवायला नेतात, किंवा असं मोठं झाल्यावर नाही का छान असं दाखवायला नेतात. किंवा जसं सांगत आहे, जसं आम्ही नाही का लहानमध्ये चौथीत तिसरीत असं होतं तेव्हा नाही का, असे नाही का कोणत्या कंपन्या वगैरे, स्टील कंपनी, असं औद्योगिक विद्युत केंद्र वगैरे असे दाखवायला न्यायचे. छान असे दाखवायचे, हे इथं होते, हे इथं होते, असं वगैरे असे सांगायचे. मग नाही का असंच, मग नाही का तेव्हा काही समजायचं नाही ना. आणि मग नाही का काय होतं, मग शेत दाखवायला नेले एकदा, की शेत पाक असं आहे इथे, म्हणजे छान असं तेव्हा आपल्याला समजत नाही ना, काही नाही, छोटं असताना नाही का. तर असं शनिवार रविवार न्यायचे. तर काहीतरी छान डब्बा वगैरे आणा घेऊन, काहीतरी असं वगैरे म्हणायचे टीचर लोक. आणि शेत दाखवायला नेले. मग तिथे नाही का छान नाही का असं निंबाचं आणि ते मोठे मोठे जे म्हणतात संत्र, ते निंबू टाईपच असते ते, बोरं, त्याची वगैरे झाडं. तर आम्ही असं लहान होतो, लहान, अरे हे इथं झाडं असते इथं, असं तसं. आणि नाही का शेती, शेती म्हणलं तर आता खूप सारं तिथं जे आहे लावलेलं ते तर दिसणारच. तर कोणाची शेती होती का ते तेवढं नाही आठवत, पण छान अशी शेती होती. छान असं नाही का म्हणजे भाजीपाला वगैरे लावला होता, असं म्हणजे याची शेती नव्हती ही, आपलं कापूस वगैरे लावलं होतं तशी नाही. जे आता वाडी म्हणल्यासारखं नाही का, वाडी कोणाची असते जिथे नाही का झेंडूचे फुलं पण लावली असतात, शेवंती, गुलाब, आणि काही फळाचं पण कोणतं एखादी राहिलं तर ते तसे लावले असतात. तर ते वगैरे म्हणजे नाही का बघायला गेलो होतो. असं तर लहान राहतो आपण, तेवढं काही माहीतही नाही. जहाजं म्हणलं तर नेताय बा, थोडेफार पैसे म्हणजे आपण देत असतो, किंवा आई बाबा काय तर ते डिसाईड करून नाही का देत असतात, तेवढं माहीतच नाही. तर ते वगैरे आपल्या सहली म्हटलं तर तर ते. आणि मग तेच म्हटलं, थोडंसं मोठं झालं की आता कोणत्या 6वी 7वीमध्ये जेव्हा आपण म्हणजे होते, तेव्हा नाही का चंद्रपूर जिल्ह्यात मूलजवळ तिथे ना एक सोमनाथ म्हणून शिवमंदिर आहे. खूप म्हणजे प्रसिद्ध आहे ना, पुरातन काळापासून आहे. तिथे नेले होते मग आम्हाला, तिथे नेले होते. तर मस्त छान तेव्हा ना आता हे छोटं बार म्हणलं तर गावातच आपलं ॲटो करून वगैरे न्यायचे. तर तेव्हा ना मग बस केली होती शाळेवाल्यांनी, जे शाळे मास्तर लोक आहेत, मॅडम लोक आहेत, तेव्हा ना त्यांनी मग सहल केली होती. जे जे बस केली होती. तर मग नाही का त्या बसमध्ये मग आम्ही बसून गेलो. आणि तिथे ना मग छान नाही का, आता तेवढं नाहीत आपल्याला लक्षात राहत ना की प्रसाद घ्यायचं, हे ते. फक्त आपण असं वाटते की आपल्याला थोडंसं आपल्याला खुशी किंवा छान नाही का असं पाहायला मिळणार वगैरे, असं वगैरे आपण घेतो ना. आणि आपला डब्बा वगैरे राहते ते पुन्हा खुश, काही ना काही छान बनवून देते आई वगैरे. तर ते, तर मग नाही का तिथे गेलो मग, जे म्हणत आहे चंद्रपूर जिल्ह्यात मूलजवळ, नागभीडजवळ पण आहे ते, मूलजवळ पण असं नाही का. म्हणून मग तिथे नाही का सोमनाथ मंदिर म्हणून आहे, महादेवाचं शिवमंदिर म्हणून आहे. तर ते नाही का पहाडावर आहे, पहाडी म्हणताना आपण, तिथे आहे पहाड्यावर. छान तिथे झरणा वगैरे नाही का असं आहे. आणि खूप छान असं पाहायला, खूप म्हणजे ते रम्य वातावरण, आणि खूप असं म्हणजे हिरवगार. जसं आता आपण हिवाळ्यातच जातो तर खूप सारं म्हणजे म्हणतात ना की खूप सारं म्हणजे ते लागून असते जे काही आहे ते कचरा वगैरे नाही का. तर ते छान, आणि झाडांना पुन्हा पालवी फुटली असते तर छानच वाटत असते. तर इतकं छान ते. तर तिथे पाहिलो आम्ही, आणि ते मंदिर आहे तिथे म्हटलं. तर ते झालं. मग तेच खेळणं वेळणं ते मग चालले आलो. हे झाली जे लहानपणापासून सांगत आहे ते आता.
तर आता हे 6वी 7वीतली. मग पुन्हा मोठे झालो तर पुन्हा मग मोठी सहल जे म्हणत आहे ते. तर ते मग नाही का कुठं म्हणजे 10वी 12वी जे आपण म्हणतो ते तर सहली जात असतात. तर त्या याच्यामध्ये मग आम्ही इथे गेलो शिर्डी, औरंगाबाद आणि ते वेरूळ अजिंठा लेणी वगैरे ते म्हणतात ना, तिथे वगैरे मग आम्हाला नेले, औरंगाबाद वगैरे दाखवले. तर आधी नाही का आम्ही ते शिर्डीला गेल्याबरोबर म्हणजे तिथे नाही का औरंगाबादमध्येच म्हणजे मेन जे ठिकाण आहे बस तिथे औरंगाबादमध्येच म्हणजे जे काय आहे ते आमचं राहण्याचं ठिकाण होतं. तर मग तेच म्हटलं ना की सहल जा असं म्हटलं तर मग मैत्रिणी पाहिजेच आपल्याला, कोणासोबत एकटं जाणार आहे, कोण ना कोणी आपल्यासोबत राहिलं तर छान वाटते. तर मग छान आम्ही तेच म्हटलं ना रिजर्वेशन. आता हे कसं आपलं छोटं राहिलं की कोणतं गाडी म्हणा किंवा कोणतं बस म्हणा असं वरून जावं लागते आणि ते थोडंसं म्हटलं तर गावाच्या बाहेरच. तर पहिलं नाही म्हटले, कारण की आधी खूप मुलींचं म्हणजे नाही बाहेर जायचं हे ते असं नाही का. तर मग सर लोक म्हणजे घरी येऊन त्यांना समजावले की आम्ही आहो बा हे ते करायला नाही का. आधी येत होते घरी वगैरे तर मग तसे यायचे आणि बोलायचे. तर मग नाही का त्यांनी मग 6 रिक्षा केली आणि मग नाही का ते म्हणतात ना मग तिकीटसाठी वगैरे पैसे मग ट्रेनचं जहाचं होतं. आता तर गाड्या बसणं तर नाही जाणार ना, तर मग ट्रेन जे आहे ते त्याच्यामध्ये रिजर्वेशन केलं त्यांनी 1 महिन्या अगोदर. आणि मग तेच म्हटलं ना तर रिजर्वेशन केलं आणि मग तेच जायचं म्हटलं तर आपलं आहे सगळ्या मैत्रिणी जे आहे ते काय न्यायचं काय न्यायचं. मग आजूबाजूच्या ज्या मैत्रिणी होत्या, शाळेतल्या ज्या मैत्रिणी होत्या त्या मग आम्ही ठरवलं की काहीतरी नेऊ बा चांगलं छान. तर तेच मग आई वगैरे करून देतेच नाश्ता वगैरे जे काय आहे ते. तर मग नाश्ता वगैरे करून दिला. संध्याकाळची ट्रेन असती, आधी संध्याकाळीच राहायच्या ट्रेनी, आता लगेच चेंज झाले टाईम. तर मग संध्याकाळला गेलो आणि छान मग आपापले डबे वगैरे खाल्ले छान. आहे की नाही, कोणी आपलं माझं घे असं वगैरे म्हणतात ना सगळेजण मिळून राहिलं तर असं करून मग दुसऱ्या दिवशी आम्ही पोहोचलो तिथे औरंगाबादमध्ये. तर आधी मग तिथून नाही का सकाळला पहिला आधी नाही का देवदर्शन करू म्हणे, मग बाकीचं सगळं पाहू म्हणे आपण म्हणे जे टीचर लोक आहे ते. मग गेलो आम्ही पोहोचलो म्हणजे नाही का आराम केलो त्या दिवशी, ज्या दिवशी पोहोचलो त्या दिवशी आराम केलो, त्या दिवशी कुठंच नाही केली कारण की सर लोकही वगैरे थोडंसं थकल्यासारखेच होते ना. मग दुसऱ्या दिवशी सकाळीच म्हणे तुम्ही उठा आणि आंघोळी वगैरे करून रेडी राहा, आपल्याला शिर्डी जायचं आहे असं वगैरे म्हटले. तर मग आम्ही तेच मग आता कुठं गेलं तर कुठं पाणी मिळते आपलं गरम म्हणा की काय म्हणा, एवढं कुठं. जसं आता आपण स्वतः आपण गेलं काही जसं आता म्हणत आहोत तेव्हा मिळणार, ते सहल म्हटलं तर कुठं कोण गरम पाणी देणार आहे. तर त्या थंडीमध्ये सुद्धा आम्ही थंड्या पाण्याने आंघोळ केलं. आता काय करणार तेवढं समजतही नाही. तर मग थंड्या पाण्यानं आंघोळ करून पुन्हा थंडी वाटायला लागली. अरे 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 काही खरं नाही. तरी स्वेटर सगळे नेले होते मला त्या टायमाला. तर तेच आंघोळ वगैरे केल्या आणि त्यांनी मग जे आहे टीचर लोक ते नाही का मग डायरेक्ट बस नाही गेली होती, बसच्या तिकिटा काढल्या होत्या मग त्या टायमाला. तर सकाळी मग नाश्ता वगैरे केला, जे आहे ते ऑर्डर वगैरे दिला होता वाटते पोहाचा. तर पोहा वगैरे खाल्ला आणि जे बसमध्ये मग बसलो ते डायरेक्ट औरंगाबादवरून जे शिर्डी बस असते वाटते आपली एस टी महामंडळ जे बस आहे ते असते. तर मग तिथून बसून मग 2-3 घंटे काहीतरी लागले आम्हाला, 2 घंटे 2-2.5 घंटे पोहोच झाले. तर मग तिथे पोहोचलो शिर्डीला. तर छान मग आधीपासूनच नाही का ते रांगा वगैरे लागल्या होत्या तिथंच, मग वेळ झाला पूर्ण रांगा वगैरे लागल्या होत्या. तर ते रांगा लागून मग आतमध्ये गेलो. तर आतमध्ये म्हणलं तर कसं आधी ना ते पायाला वगैरे हात लावू द्यायचे, जे पाय आहेत ना ते जे बाबाचे साईबाबाचे, त्यांना नाही का असं हात फुलं वगैरे ठेवून गुलाबाचे असे हात वगैरे लावू द्यायचे त्या पायाला. तर आता ना ते नाही का असं पूर्ण कटघर केलं आहे की दुरूनच जे काय आहे ते, आता माहीत नाही खूप मंदिरामध्ये असं केलं आहे असं म्हणून नाही. तर आम्ही जेव्हा गेलो ना तेव्हा छान असं पायाला हात लावू देत होते, जवळ उभे राहू देत होते.
असं वगैरे नाही का. तर आम्ही असं 2-3 मैत्रीण नाही का खूप असं म्हणजे तिथे थांबलो आणि नाही का काही म्हटले पण नाही, कारण की सहल आहे, छोट्या मुली आहे, म्हणजे एकदमही नाही म्हणताय ना 10वी 12वी असं म्हणून. तर छान म्हणजे नाही का तिथे थोडंसं थांबलो आम्ही आणि छान अशी पाया वगैरे लागल्या, छान गुलाबाची फुलं ठेवले तिथे. हं. आणि मग नाही का छान म्हणजे असं वाटलं की आहे खरंच दर्शन झालं. नाहीतर मग कसे करतात, गेलं की निघा 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 असे नाही का बाहेर काढत असतात. तर मग ते बोलले असेल सर लोक वगैरे की नाही मुली आहे, सहलीच्या मुली आहे, तर आम्हाला करू द्या पूजा वगैरे वगैरे म्हणून नाही का. तर मग ते सर लोक वगैरे तिथे होते. मग आम्ही छान पाया वगैरे लागले, फोटो वगैरे घेतले तिथे आणि मग बाहेर निघून आलो. मग ते म्हणतात ना लाडू प्रसाद वगैरे आहे ते आणि हे मिळतात पुन्हा काय म्हणते राख, बाबाची राख, ते ते घेतली मग आणि प्रसाद घेतला, लड्डू प्रसाद ते झालं. आणि मग बाहेर जे निंबाचं झाड आहे नाही का, ते म्हणतात ते साईबाबा तिथे बसत होते वगैरे नाही का. तर ते निंबाचं झाड मग नाही का सर लोक असंच म्हणून मजाक करायला लागले की हे खा, हे गोड आहे, पान असं तसं वगैरे म्हणून नाही का. तर कोणाला वाटलं कडू, कोणाला नाही वाटलं. तर आम्ही वगैरे खाऊन पाहिलं, पण तेवढं आठवत नाही की गोड म्हणजे ते गोड वाटलं की कडू वाटलं. पण ते निंबाचे पानं वगैरे खाल्ले, असं फिरलो वगैरे, परिसर छान नाही का. आता तर खूप चांगलं झालं आहे, जातात लोक सांगतात, तर आता तर खूप चांगलं झालं आहे म्हणते. आधी नाही का असंच म्हणजे थोडंसं आपलं झाडाला वगैरे कटघर नव्हतं म्हणते, आता कटघर वगैरे झालं, छान चबूतर, आधी चबूतराच होता, आता छान बांधलं म्हणते, असं तसं नाही का. तर असं झालं. तर मग तेच, मग तिथेच वेळ झाला, तिथंच मग आपलं जेवण नाश्ता पाणी हे ते झालं. मग पुन्हा वापस आलो आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणत आहे ते, मग ते काय म्हणते मग अजिंठा वेरूळ लेणी इथे गेलो होतो. मग ते पाहिल्या तिथे गेल्यावर, तिथे पाहिल्या आणि मग नाही का काय म्हणते ते जे लेणी आहे अजिंठा लेणी, तिथे ना पूर्ण असं गौतम बुद्धाचं आहे कोरीव काम आणि त्यांच्या ते मोठ्या मोठ्या मूर्त्या, अशी मोठी मूर्ती आहे, मोठी मूर्ती आहे आणि छान असं शांतपणे असे बसून आहेत ते. आणि असं ते म्हणतात ना असे त्यांच्या त्या मुद्रा, ते असं नाही का ते करून आहेत, तर ते वगैरे आहेत त्या नाही का. तर इतकी मोठी मूर्ती आहे ते, इथे मोठ्या मोठ्या कोरीव काम केलं आहे आणि मोठ्या मोठ्या ते गौतम बुद्धाचंच आहे तिथे सगळं. तर तिथेच आहे मोठ्या मोठ्या. तर असेच मग म्हणतातच सर लोक सोबत राहतात आणि सांगतात हे असं आहे इथे. तर असे ते बसून आहेत ते गौतम बुद्ध. तर ते काय म्हणजे मोजत आहे बा, ते असं बसून काय करत आहे, म्हणजे असं हात वगैरे असतात ना असे काहीतरी त्यांचे, तर ते काय मोजत आहेत. मग मग ते सांगायला लागले की जगाचा सार मोजत आहेत ते गौतम बुद्ध असे हात करून, असं वगैरे. मग ते सांगत होते सर लोक. हो का, मग तेच लक्षात ठेवलं आम्ही की हो खरंच ठीक आहे. तर मग असं छान अशा शांतपणे अशा मोठ्या मोठ्या आणि खूप सारं कोरीव काम केलं आहे तिथे, छान असं नाही का बनत आहे आधीपासून. तर खूप छान. मग ते झालं. मग वरुड जे वेरूळ आहे तिथे आलो, वेरूळच्या लेण्या म्हणतात तिथे आलो. मग तिथे पण खूप सारं असं कोरीव काम, चित्र आहे, शिल्पकला ते आहे, ते पाहण्यालायक आहे पुन्हा छान असं नाही का म्हणतात ना. तर तिथं अजिंठा ते जवळपासच आहे, 35 किलोमीटर काहीतरी असं म्हणून अजिंठा आणि वेरूळ जे म्हणत आहे ते तिथं असं नाही का. तर तिथे छान नाही का हिंदू धर्म, आपले हिंदू धर्माचे आणि बौद्ध धर्माचे आणि जैन यांचे असे छान असं हे आहेत, मंदिरं आहेत. लेणे आहेत, लेण्या, मंदिर नाही, लेण्या आहेत. हिंदू धर्माच्या आपल्या आणि बौद्ध धर्माच्या आणि जैन धर्माच्या लेण्या आहेत. आणि सर्वात मोठं म्हटलं तर तिथे नाही का जे वेरूळ आहे, वरूड, तिथे ना आपलं महादेवाचं कैलास मंदिर म्हणून आहे. मंदिर म्हणून आहे. तर ते खूपच असं कोरीव काम आणि मोठं प्रसिद्ध आहे ते वेरूळचं जे म्हणत आहे ते. तर तिथे नाही का एक असं ज्योतिर्लिंग म्हणून असं काहीतरी म्हणत होते लोक, तेवढं मला आठवत नाही. पण ते कैलास मंदिर म्हणून नाही काही खूप मोठं प्रसिद्ध आहे, सर्वात मोठं मंदिर आहे. आधी कडच पायाच्या वर असं काहीतरी तिथं काहीतरी असं लोक म्हणत होता. तर ते पूर्ण बघितलं आम्ही.
तर इतकं छान ते. आणि नाही का असं ते म्हणत आहे ना की लेण्या आहे ते चित्र काढलेले, तर असं असं पूर्ण पहाडच आहे, असं खालून तर वरपर्यंत छान असं ते म्हणतात ना किल्ले कसे असतात ते पहिले आधीचे तशा टाईप नाही का ते नाही का केलेलं होतं. जे लेण्या आपण म्हणतो ना ते असं कोरीव काम हे ते खालून तर वरपर्यंत असं चढत जाऊन ते पाहावं लागत असं सगळ्या जे लेण्या आहे म्हणत आहोत ते असं छान म्हणतात ना. मग ते प्रत्येक ठिकाणी मग ते सांगणारे असतात हे असं आहे ते तसं आहे, हे असं छान कोरीव काम केलं आहे, चित्र आहे हे असं तसं. म्हणजे आधी नाही का आपण जो इतिहास त्याचे पुस्तक म्हणत आहो ना आपण, आधी नाही का इकडे थोडंसं एक पान असायचं तिथे नाही का छान असं चित्र काढून असायचं इतिहासाचं जे पुस्तक आहे. आणि इकडं नाही का असं लिहिलेलं असायचं त्याची माहिती हे ते कोणतंही छोटंसं असं चित्रही राहिलं तरी आधी असं असायचं इतिहासाच्या पुस्तकामध्ये. आता तेवढं माहीत नाही आता काय कसं आहे तर आहे की नाही का तेही नाही माहीत. तर आधी ना असं असायचं ते तसंच बिलकुल सेम तिथे नाही कशा काढलेल्या म्हणजे कोरीव काम म्हटलं ते तसं असायचं. तर ते पूर्ण असं पूर्ण नाही का तर असं नाही का छान असं वर तर खालीच जाऊन ते त्याचा पूर्ण दम पूर्ण आपला म्हणता ना की दमून जायचं पूर्ण. वरतं जा खाली या ते सर लोक काय पटापटा पटापट जायचे, पण मॅडम आम्ही ना मॅडम लोकांसोबतच राहायचं. मॅडम ना काय थोडंसं बोलायच्या आणि त्रास करायच्या ते म्हणतात ना म्हणून नाही का आम्ही मुली जे मुलं होते ना त्याला का सरांसोबत जायचे. पण आम्ही ज्या मुली आहे ना मॅडम त्रास येत आहे असं तसं आपण जर म्हणलं ठीक आहे ना का नको जा ना बसा ना खालीच अशा वगैरे छान नाही का जे मॅडम लोक आहेत ते. तर त्या अशा म्हणायच्या ना स्वतः पण नाही जायच्या जे सर लोक. मग काही काही मुली जायच्या सोबत आम्ही वगैरे जा, कारण की आपण बघायलाच गेलो होतो तर पाहणं गरजेचंच आहे. म्हणजे काहीतरी आपलं माहिती म्हणा की काय तर काही ठिकाणी जायचं. पण काही ठिकाणी मग नाही का पाय दुखले किंवा दमलो आपण की तर मग शांत आता बसून राहायचं असं वगैरे नाही का आमचं होतं. तर तेच मग तर बघत नाही का तिथे नाही का खाली नाही का असे आता हे हिवाळ्याचा टाईम तर तिथे ना जामाच्या असा कापा काढून कापा अशा नाही का हे करून छान असं गोल नाही का काप असे मोठं असते जाम तर त्याच्या नाही का जसं आपण कांदा कसा कापतो असा गोल गोल तशा टाईप नाही का ते कापून ना तिथे बाहेर नाही का जिथं आपण पाहतो ते सगळं पाहिल्यावर बाहेर निघलो तर ते विकायला होतं. तर मी म्हटलं आपण तर असेच घरी असतात तर असेच जाम खातो आहे की नाही जाम. तर ते नाही का असं तिखट मीठ वगैरे लावून ते विकत होते. नाही ते एक पीस 10 का 20 रुपयाचं काहीतरी पहा. हे असेच आपल्याकडे असेच जामं मिळतात घरीच कधी कधी असतात घरात जामं. तर ते तसे तर ते पण खाऊन पाहिले काहीतरी वेगळं म्हणून. तर असं होतं. तर मग नाही का आणि पुन्हा मग थोडंसं समोर गेलो बाहेर थोडं निघलो तर तिथे ना काय म्हणते पायनॅपल जे आपण काय म्हणतो ते काटेरी असतात ना फळ ते काटेरी फळ पायनॅपल मराठीला काय मराठीमध्ये काय म्हणतात ते पण लक्षात आहे मला. पण ते पायनॅपल सफरचंद नाही काहीतरी दुसरा शब्द आहे त्याला. तर ते नाही का पायनॅपल ते पण नाही का त्याचे काटे छान काढून ते पण अशा गणगड्या नाही का अशा विकायला होत्या. ते पण छान तिखटमीठ लावून कोणाला तिखटमीठ पाहिजे असेल तिखटमीठ आणि कोणाला नाही का असं साधं जे आता जे गोड पिकलेलं असलेलं तर ते नाही का विकायला होतं तिथे. असं होतं ते पण खाऊन बघितलं अरे छान म्हटलं काहीतरी वेगळं आपल्याला खायला भेटत आहे. तर ते तर तसं झालं आणि मग ते झालं पूर्ण बघितलं पुन्हा घरी गेलो. पुन्हा मग जेवण नाही का जेवण तर मग ते तेवढं थकल्यावर कुठं जेवण होतं आहे आपल्याला कुठं पाहतो म्हणलं काही ना काही आपलं खाणंच राहते फिरण्यामध्ये. मग संध्याकाळी आम्हाला जेवण करायला ते म्हणतात तर कुठेतरी आपलं जे भोजनालय वगैरे राहतात खूप साऱ्या ठिकाणी येतात म्हणून ते तिथे नेलं. तर तिथे ना ते अनलिमिटेड होतं जिथं खायचं आहे तेवढं खा. तर आम्ही ना थोडंच घेतलं सगळ्या मुली. मग नाही का जे आमचं जे एक्स्ट्रा वगैरे राहते तर ते नाही का सर लोक वगैरे खायचे. इतकं छान म्हणजे म्हणायची की तुम्ही घ्या पूर्ण. मग नाही का काही जर तुम्ही नाही खात असाल मग आधीच सांगा की आम्हाला नाही खात मग आम्ही घेऊन घेतो असे वगैरे. म्हणजे छान असे नाही का म्हणजे प्रेमाने असे म्हणायचे की तुम्ही घ्या पण आम्हाला देऊन द्या असे वगैरे म्हणायचे. तर इतकं म्हणजे छान ते मॅडम लोक बी आमच्यासोबतच राहायच्या सर लोक ते म्हणतात नाही एकदम छान असं वेगळंच म्हणजे माहोल बनून जाते टीचरचं आणि स्टुडंटचं. तर खूप मज्जा करत होतो आणि खूपच छान वाटत होतं. आणि पुन्हा मग नाही का तिथे नाही का औरंगाबाद नाही का औरंगाबाद पुन्हा म्हणतात की औरंगाबादजवळ दौलताबाद म्हणून आहे तिथे नाही का मिनार आहे एक नाही का चांद मिनार असं चांद मिनार नाही चांद मिनार
तर ते पण पाहायला गेलो आम्ही. छान नाही का. तर ते पण पाहायला नेलं आम्हाला. प्रसिद्ध आहे तिथे किल्ला. औरंगाबादजवळ दौलताबाद किल्ल्याजवळ आहे ते मिनार. त्याला चांद मिनार म्हणतात किंवा चांद मिनार बुडा असं काहीतरी. तर ते खूप असं मोठं मिनार म्हणून उंच मिनार आहे आणि खूप प्रसिद्ध आहे ते मिनार. तर ते पण बघितलं. मन छान असं नाही का. ते पण छान असं बघितलं. ते पण दाखवलं. ते लोक सांगणारे असतात. तर किल्ला पण बघितला छान असा. तर ते मिनार नाही का असं खूपच उंच आहे ते. खूपच बापरे. असं आपण खालून बघतो म्हणलं ना वरपर्यंत तर खूपच उंच आहे ते. तर ते बघितलं. मग पुन्हा मग थोडंसं आम्ही दूर गेलो. तर तिथे ना गोदावरी नदी बघायला मिळते. खूप मोठी, म्हणजे आपल्या महाराष्ट्राची जी मोठी नदी म्हणत आहोत ते गोदावरी नदी बघितली. मग तिथे गोदावरी नदी, त्याच्यावर ते जायकवाडी प्रकल्प ते पण आहे. ते म्हणतात ना आपण जातो पण दाखवतात सगळे लोक तिथे. तिथे जायकवाडी प्रकल्प म्हणून आहे. तर ते पण बघितलं. असं धरण मोठं. आधी ना त्याची ना माहिती पण नाही का पुस्तकामध्ये होती. ते जायकवाडी प्रकल्पाची गोदावरी नदीवर जे आहे ते प्रकल्प. तर ते खूप माझी मोठं प्रसिद्ध. आणि ते जे आहे धरण ते खूप म्हणजे आपल्याला त्याचं महत्त्व किंवा त्याचं हे नाही का सिंचनासाठी म्हणा किंवा शेतीसाठी किंवा पाणी पिण्यासाठी किंवा औद्योगिक कामासाठी जे आपण म्हणत आहोत, जे फॅक्टऱ्या वगैरे असतात ते पाणी पुरवठा, आणि जेव्हा शेतीवाडीसाठी राहतेच असं आहे ते, त्यासाठी पूर्ण ते कामी येतात. जे प्रकल्प जायकवाडी प्रकल्प आहे ते खूप मोठं असं होतं आणि छान असं पाहण्यालायक आहे. आणि थोडंसं मग त्याच ठिकाणी गेले तर मग तिथे नाही का छान असं धरणं आहे तिथे ना. असं नाथसागर म्हणून आहे. थोडंसं समोर गेलं तर तिथे कोणत्या गावाला आहे पर्यटक परिसर, म्हैसूर. तर तिथे ना नाथसागर म्हणून आहे. ते जे जायकवाडी प्रकल्पाचं आहे ते तिथे नाथसागर म्हणून आहे. तर तिथे ना असे कारंजे संध्याकाळच्या टायमाला नेले होते आम्हाला. तर तिथे ना असं ते पाण्याची अशी फवारे करून त्याच्यावर ते गाणे लावायचे. आत्ताही असतात कुठे असं म्हणून नाही. आपल्याही असे लग्न वगैरे राहिलं तर आपणही ते तसं करत असतो. तसं वगैरे काहीच नाही. तर तिथे आधी आम्ही जेव्हा गेलो तिथे ना तसे ते कारंजे असे करायचे. इतकं म्हणजे ते पाहण्यालायक दृष्ट आणि म्हणजे इतकं छान वाटलं ना ते पाहून की खूपच छान वाटलं. तर ते नाही का ते मराठवाड्यामध्ये येते ते जे आहे ते जायकवाडी प्रकल्प. तर इतकं म्हणजे छान ते पाणी म्हणजे म्हणता पिण्याच्या पाण्यासाठी आणि आर्थिक आपलं जे शेती आहे ते त्याच्यासाठी की खूप खूप छान आहे ते जे आहे. आणि आधी आपल्या पुस्तकामध्ये पण त्याची माहिती होतीच. म्हणजे आधी होती. आता तेवढं आहे नाही आहे कारण की खूप म्हणजे केमिस्टर बदलत आला आहे ना. तर त्याच्यामुळे ना ते आहे नाही आहे ते माहीत नाही तेवढं. पण जे आहे ते पाहण्यालायक आपले अभयारण्य आहे खूप सारे तिथे. तर तिथे पण नाही का छान असं मोठे मोठे अभयारण्य आहे तिथे. छान असं म्हणजे मोठ्या प्रकारे. तर लोक खूप असे पाहायला येतात, निरीक्षण करायला येतात तिथे छान असं. तर खूप असं म्हणजे माहिती आहे. आणि जे जायकवाडी प्रकल्प आहे ते महाराष्ट्रात छान असं मोठं आहे, महत्त्वपूर्ण म्हणल्यासारखं. तर छान असं मोठं आहे, छान आहे. तर तेच आम्ही बघायला गेलो होतो. छान आमची म्हणजे ट्रिप झाली आणि छान खूपच छान वाटलं. कारण की म्हणतो ना लहानपणापासून आपल्याला कुठं ना कुठं शाळेमध्ये तर असतातच की हर वर्षी म्हणजे जिथं जे आपण म्हणत आहोत कॉन्व्हेंटपासून किंवा पहिलीपासून दुसरीपासून, तर तेव्हापासून मुलांना ना कुठं नेतच असतात. आता पण आपले पण याच्यामध्ये ना आता पण लहान मुलांना तर तर ते वेगळंच वाटते की त्या याच्यामध्ये जाणं आणि फॅमिलीमध्ये जाणं आहे की नाही. तर थोडी मजा आपली वेगळीच वाटते की अरे हे तर आपले मित्र आहेत किंवा ते नाही का म्हणजे टीचर लोक आहेत. पण जेव्हा आम्ही ज्या टायमाला गेलो होतो ना खूप आम्हाला छान टीचर लोक आणि मॅडम लोक आहे. तर ते छान आम्हाला म्हणजे सांभाळून घेतले. म्हणजे नाही कुठं पण गेलं तरी दाखवायचं, हे करायचं ते करायचं, छान असं बोलायचं हे ते म्हणतात ना. काय कधी कधी आपण कसं सर मॅडमसमोर नाही बोलू शकत. तर आम्हाला तेच भीती वाटत होती की कसं करायचं, का करायचं. मैत्रिणी तर होतच पण कोणतं. पण जेव्हा आम्ही गेलो तेव्हा नाही का मी माझाच अनुभव सांगतो की
आपण हमेशा टीचरच्या पाया पडत असतो, ठीक आहे. तर आम्ही ट्रेनमध्ये ना, जसं आता थंडीचं आपण नेहमी बसून राहिलं, सॉक्सही लावून राहिलं, तरी ना पायाला इतक्या मुंग्या येऊन जातात की ते मोद्रा म्हणतो ना ते टाईप. तर ना असं बसू बसूस, आता ट्रेनमध्ये कुठं जाणार आहे, गेलं तरी आपल्याला टॉयलेट नाही तर कुठं तेच, तर बसू बसूस. तर इतक्या माझ्या पायाला मुंग्या आल्या होत्या ना की मी उठू शकत नव्हती. ते म्हणतात ना, तर मॅडम मग जे आहे ते बाया नाही का मॅडम, त्या स्वतः माझे सॉक्स काढून पूर्ण पायाला असं चुरल्या छान असं. आणि मी, मॅडम मला उठताना येत आहे, मला कसं तरी वाटत आहे, जसं आज म्हणतो ना आपण, तर त्या टायमाला की तर छान अशा छान मुलीसारख्या नाही का, की बाई छान होईल, तू चालशील. तर मॅडम मला टॉयलेट लागून आहे, कसं मी जाऊ, मला जाता येत नाही आहे, मला हे होत आहे. तर मग त्या सॉक्स काढल्या आणि नाही का छान अशा चोळून दिल्या. आणि नाही का तो थोड्या वेळ तरी चोळल्या त्या. आणि सर लोक बी उभे म्हणजे होते साईडला, काय झालं काय झालं म्हणतात ना, की कुठं गेलं तर काळजी त्यांनाच असतं, म्हणजे नाही का जिम्मेदारी म्हणतो आपण ते प्रकारची. तर ते, तर इतकं म्हणजे ते गोष्ट एकदम आठवली, लक्षात एकदम म्हणजे राहिली, की नाही का अरे आहेत मग आहेत सर लोक मॅडम लोक, की छान असं सांभाळून नेतात असं तसं म्हणून. त्या म्हणजे छान काळजीपूर्वक आणि इतकं छान म्हणतात तर की वेगळीच मजा असते सहल म्हटलं तर शाळेची. तर तेच आहे, ठीक आहे. तर जय श्रीराम.